गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। गेल्या वेळी मला वाटतं आपण 88 पर्यंत पाहिलं होतं. आणखीन त्रिपुटी जी आहे तर ती निर्माण झाली. संपूर्ण विश्व कसं निर्माण झालं ते चाललंय. तर ज्ञाता ज्ञान ज्ञेय वगैरे अशा पद्धतीने त्रिपुटी निर्माण व्हायला लागली. तिथे तामस अहंकारातनं अंतःकरण पंचक, श्रोत्र वगैरे, ज्ञानेंद्रिय पंचक वगैरे हे सगळं सूक्ष्म देहाचे घटक निर्माण झाले. आणखीन हे तामस अहंकारातनं मुख्यतः निर्माण झालेले आहे, तेवढं लक्षात घ्यायचं. आपण तो काल गेल्या वेळी विचार केला होता. मग आता ह्या त्रिपुटीमध्ये भोगता कोण आहे? तर जीव भोगता असतो. मग जीवाचा कुठला भाग भोगताय? अंतःकरण. अंतःकरण नावाचा जो भाग आहे तर तो भोगतो. इंद्रिय जी आहेत तर ती साधन आहे त्या भोगाची. आणखीन हे जे पंचभौतिक सृष्टी आहे, संपूर्ण जडसृष्टी आहे, तर ती भोग्य आहेत, म्हणजे ती विषय आहेत. आणखीन ह्या सगळ्या जगातल्या विषयांचा आपल्या इंद्रियांच्या साह्याने आपण भोग घेतो. आणि भोग जो असतो तो इंद्रियाद्वारा मन बुद्धी म्हणजे अंतःकरण हे घेत असतं. इंद्रियांचं जी माहिती असते सगळी ती मन बुद्धीकडे घेऊन जातं. मन हे संदेश वाहक असतं. त्यामुळे त्याला कठोपनिषदाच्या मध्ये एक रथाचं रूपक सांगितलंय. त्याच्यात मन प्रग्रहमेवच असं म्हटलेलं आहे. आणखीन तिथे बुद्धींतु सारथी विद्या, म्हणजे बुद्धी सारथी आहे, त्याच्या हातातला मन हे लगाम आहे. म्हणजे मन जे आहे तर ते इंद्रियांचे घोडे आवरायचं पण काम करत असतं. जर का बुद्धीने त्याला खेचलं तर. हातात आहेत बुद्धीच्या. आणि त्याच्यामुळे भगवान कृष्णांच्या हातात अर्जुनाने ते लगाम दिलेले होते. रथी जो आहे तो जीव आहे. आणखीन हा जो जीव आहे याने जर का आपली बुद्धी ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वापरली तर मनाचे लगाम आपल्याला खेचता येतात. इंद्रिय जी विषयांच्या रस्त्यावरनं धावत असतात, ते जे घोडे आहेत इंद्रिय रूपी, ते विषयांच्या रस्त्यावरनं उधळतात आपले. पण तसे मग उधळत नाहीत, ते खेचून घेतले जातात मन. आणि इथे जे म्हटलंय की अंतःकरण जो तो भोगताय, म्हणजे जीव जो आहे तो भोगताय, तो रथी आहे या रथातला. आणि इंद्रिय ही भोगाची साधन आहे, म्हणजे घेऊन जायची विषयांच्या रस्त्यावरती ती इंद्रिय ही साधनं आहेत. आणि विषय जे आहेत तर ते इंद्रियांचे घोडे ज्याच्यावरती उधळतात अशा गोष्टी आहेत. संपूर्ण विश्व हे भोग्य आहे असं सामान्य बद्ध माणसाला वाटतं. जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तर तेव्हा कळायला लागतं की आपला देह सुद्धा वास्तविक पाहिलं तर जडच आहे, अचेतनच आहे. मग तो पण भोग्य आहे की नाही? आहे, नक्की आहे. आणखीन पंचभूत जी आहेत तर ती विषय आहेत, ती भोग्य आहेत. आणि त्याच्यात हे त्रिपुटीच्या साह्याने सगळे आपले व्यवहार चालतात. इथे पुढे एकू भोग अंतःकरण भोगता इंद्रियासी भोग साधनता पंचभूतासी भोग्यता विषय रूपत्वे एकू भोगता साधकू तिन्ही साधनांचा मेळा पकू करवनी प्रवेशला निशंकू एकी भूती. इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे की हा जो जीव आहे तो ह्या त्रिपुटींच्या सह आपल्या देहात प्रवेश करतो. जीव जो आहे तो कोण आहे? तर हे भोग्य सगळं आपली मिळवणारा जो आहे, जो भोगता आहे, तो त्रिपुटींच्या सह देहात प्रवेश करतो. म्हणजे काय आहे?
जीव जो आहे तर तो आणखीन देह एकरूप नाहीत हा त्याचा अर्थ होतो. जीव जो आहे तो देहाहून वेगळा आहे आणि तो देहात प्रवेश करतो. कशासह? ह्या सगळ्या त्रिपुटींच्या सह, म्हणजे अंतःकरणासह. याचा अर्थ आहे अंतःकरण म्हणजे सुद्धा मी नाही. इथेच स्पष्ट होतं, अंतःकरणासह जर का मी प्रवेश करत असले देहात, तर अंतःकरण माझ्याहून वेगळं आहे, देह माझ्याहून वेगळा आहे. हे लक्षात घ्यायचं अगदी. आणखीन हा देहात प्रवेश केल्यानंतर काय झालं की ही जी कर्मेंद्रिय वगैरे सगळी तत्व आहेत ती प्राणांचं साह्य घेतात, आणखीन आपापल्या महाभूतात प्रवेश करतात. हे इथे बरोबर आपल्या नेहमीच्या पद्धतीच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे. आपण काय म्हणतो की शब्द गुण जो आहे तर तो आकाशाचा गुण आहे. इथे जो म्हटलेला आहे की अंतःकरण व्यानाधारे श्रोत्र इंद्रियाचे निद्वारे वाचे सहित संचरे शब्द गुण आकाशी. आकाश जो आहे तर त्याची तन्मात्रा किंवा गुण तो शब्द आहे. पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियातली वाणी ही आकाशाची आहे. श्रोत्र जे आहे ते शब्द ऐकतं, त्यामुळे ते आकाश तत्वाचं आहे. व्यान हा पंचप्राणातला जो आहे तो देहभर व्यापून असतो. व्यान जो आहे तर तो सगळे सांधे वगैरे हलवत असतो, त्यामुळे तो सगळीकडे असतो. आणखीन अंतःकरण जे संपूर्ण देह व्यापून असतं. आकाश तत्व हे व्यापक आहे आणि हेच सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या व्यापकता दाखवतात. इथे जे म्हटलेलं आहे तर ते ह्या सगळ्यांच्या सह शब्दाचा गुण आकाशात शिरतो, म्हणजे आकाशाचा शब्द हा गुण आहे. इथे अंतःकरण व्यानाच्या आधाराने, म्हणजे तो जो प्राण आहे व्यान नावाचा आकाशाचा गुण असलेला, श्रोत्र इंद्रियाच्या द्वाराने, त्याचं आत शिरायचं द्वार कुठलं? श्रोत्र इंद्रिय. आणि वाणीसह तो आकाशात प्रवेश करतो. याचा अर्थ आकाशाचे हे सगळे देहातले सगळे जे इंद्रिय आणखीन प्राणी सगळे घटक आहेत हे आकाश तत्वाचे आहेत. प्रवेश करतो म्हणजे काय आहे की कार्य कारणात प्रवेश करतं, अशा पद्धतीने ते मांडणी आहे. आणखीन आपण जे म्हणतो तर ते नेहमी आधी आपण कारण सांगतो आणखीन मग कार्य सांगतो. इथे थोडंसं उलटा क्रम सांगितलाय पण अर्थ तोच आहे, त्याच्यात काहीही भेद नाहीये. कारण हे उपनिषदांनी बसवून दिलेली घडी आहे आणि ह्या घडीप्रमाणेच सगळेजण आपल्याला सांगत असतात. म्हणून हे जे आता पहिलं आकाश सांगितलं तत्व, आकाशाचे कुठले कुठले देहातले आपल्या घटक आहेत आकाश तत्वाचे ते सांगितलं. मग आता एक एक आणखीन बाकीची तत्व सांगतायत. पवन म्हणजे वायू, मग समानाचे नियोगे, त्वचा इंद्रियाचे निभोगे, पाणी इंद्रिये सहित रिगे, स्पर्श गुण पवनी. वायूचा स्पर्श हा गुण आहे. आपण पाहिलेलं आहे की आकाशापासून वायू निर्माण झाला, आकाशाचा गुण शब्द आहे, आणखीन वायूचा शब्द आणि स्पर्श ते पुढे येईल. पण इथे आता एकेकाचे जे खास आहेत भाग ते सांगतायत की स्पर्शाचा हा जो गुण आहे हा वायू तत्वाचा आहे. मग आणखीन काय आहे? प्राणांच्या पैकी समान जो आहे तो वायू तत्वाचा आहे. समान काय करतो? सगळं जे आपलं पचलेलं अन्नरस असतो तर तो सगळीकडे पोचवतो तो. तर त्यामुळे त्याची हालचाल सांगितलेली आहे. सतत रक्तवाहिन्या वगैरे त्याच्यातनं रक्त वाहत असतं, त्याच्यातनं रस वाहत असतो. हा समान आहे. त्वचा इंद्रियांचे निभोगे, त्वक इंद्रिय, स्पर्शाचं इंद्रिय त्वचा आहे. पाणी म्हणजे हात, हाताने आपण स्पर्श जास्तीत जास्त करायला जातो, काम जास्तीत जास्त हात या कर्मेंद्रियांनी करतो. त्याच्यासह हा स्पर्श गुण पवनाचा आहे. म्हणजे हे आपण आता याच्यानंतर पुढलं जे आहे ते फक्त एकेका भूताचे आपण गुण बघत जाऊया. पुढे काय म्हटलंय की बुद्धी उदानाचे नि बडी वाढे. उदान वायू पंचप्राणातला तो तेज तत्वाचा आहे. चक्षु इंद्रियांचे द्वारे तेज तत्वाचं ज्ञान आपल्याला चक्षुंनी होतं, म्हणजे डोळ्यांनी होतं. चक्षु इंद्रिय आहे, आणखी नेत्र हे आपले जे दिसणारे आहेत स्थूल, त्याला संस्कृतमध्ये नेत्र म्हणतात. आणखी चक्षु जे आहे
ते आतमध्ये सूक्ष्म इंद्रिय असतं, तर त्याला चक्षु असं नाव आहे. चक्षु इंद्रियासनेद्वारे पाद इंद्रियेसह, पायांच्या सह रूप गुण तेजी. रूप हा तेजाचा मुख्य गुण आहे आणि तो डोळ्यांनी दिसतो आपल्याला. रूपाच्या प्राप्तीसाठी पाय तिथे जातात की नाही? रूपवान पदार्थांच्या प्राप्तीसाठी आपल्याला घेऊन कोण जातं त्या पदार्थांपर्यंत? पाय घेऊन जातात. हे जे सगळे पर्टिक्युलर्स आहेत ना, ही सगळी कोष्टकं मिळतील आपल्याला, दासबोधात आहेत, अनेक ठिकाणी मिळतात ही कोष्टकं. आणखीन ही आपण एकदा समजावून घ्यायची. हे सगळं एवढं लक्षात ठेवायला हवं का? असंच करायला हवं का? भीती वाटते आपल्याला ऐकायला लागल्यानंतर. ते घाबरायचं काहीच कारण नाहीये. हे एकदा समजावून घ्यायचं, त्याच्या मागचं तत्व काय आहे ते जाणून घ्यायचं. की ही जी आपली सगळी इंद्रिय आहेत, पंचप्राण आहेत, ते ह्या एकेका पंचभूतांच्या पासून निर्माण झालेले आहेत. म्हणजे ते अचेतन आहेत हे लक्षात घ्यायचं. साधनेला हा भाग आपला महत्वाचा असतो आणि मग नंतर त्याचा साधनेमध्ये वापर करायचा. ही कोष्टकं लक्षात नाही ठेवली तरी काहीही बिघडत नाही, पण त्याच्या मागचं तत्व मात्र लक्षात ठेवायचं. आणि एकदा हे नीट समजावून घेतलं की नंतर मग ते वापरायला आपल्याला कसं वापरायचं समजलं की वापरता येतं. मग त्याच्या सगळे डिटेल लक्षात ठेवायची गरजच राहत नाही. पुढलं आता सांगतायत, चित्त प्राणाचे निबळे, जिव्हा इंद्रियाचे निमेळे, सिस्न इंद्रिये सहित मिसळे, रस गुण जळी. जल त्याचा रस हा स्वतःचा गुण आहे आणि बाकी चित्त जे आहे तर ते पाण्याच्या प्रमाणे आहे. म्हणजे जिथे जातं तर तशा आकाराचं ते होऊन जातं. ज्या पदार्थाचं ज्ञान करायला जातं, ज्या पदार्थाचं चिंतन करत असतं चित्त, त्या पदार्थाच्या आकाराचं होतं. समजा मी कोणाला नावं ठेवते, मग त्या दुर्गुणाचं आकाराचं चित्त होऊन जातं आणि त्या दुर्गुणाचे संस्कार आपल्या चित्तावरती उमटतात. म्हणजे तोटा कोणाचा आहे? याच्यात तोटा माझा होतो. माझ्या चित्तावरती त्या दुर्गुणाचे संस्कार उमटतात आणि म्हणून निंदा हे महापाप आहे. परनिंदा हे महापाप यामुळे म्हटलेलं आहे की त्याच्यात आपला फार तोटा होत असतो. म्हणून चित्त जे आहे ते नेहमी तदाकार होत असतं. पाणी जसं होतं त्या आकाराचं तसं चित्त प्राणाचे निबळे, जिव्हा इंद्रिय, रस चाकणारं कोण आहे? जिव्हा. सिस्न इंद्रिये सहित मिसळे, रसगुण जळी. अहंकारू अपानी वसे, घ्राणाचे सहवासे, पायू इंद्रिये सहित प्रवेशे, गंधगुण पृथ्वी आणतो. पृथ्वीचा गंध हा गुण आहे. गंधवती पृथ्वी वगैरे आपण ऐकतो. गंध हा गुण आहे. आणखीन आपण पाहिलं होतं की पृथ्वी जशी भक्कम असते, सगळ्याला आधार देत असते, हलवाला जड असते, तसा अहंकार आहे. सगळ्याचा आधार मन, बुद्धी, चित्त या सगळ्याचा हा आधार जो आहे, हे सगळे अहमच्या बॅकग्राऊंड वरती काम करत असतात. म्हणजे मी मागे आहे, मी आहे ही जी भावना आहे, हा सामान्य अहंकार जो आहे, त्या अहंकाराच्या मुळे आपलं मन, बुद्धी वगैरे काम करत असतात. विशेष अहंकार बाधक असतो. हा मी आहे हा सामान्य अहंकार बाधक नाहीये, पण विशेष अहंकार फार बाधक आहे. आणखीन तो घट्ट आहे, हलवायला अशक्यातलं जवळजवळ असतं म्हणूया. गुरुकृपा, आणखीन ईश्वर कृपा, आणखीन आपली साधना त्यांच्याच कृपेने ती घडत असते. त्या साह्याने अहंकाराचा हळूहळू हळूहळू लय व्हायला लागतो. आपली बरीचशी साधना पद्धती जी आहे ना, आता नमस्कार करणं वगैरे ज्या आहेत त्या अहंकाराच्या लयासाठी आहेत. हा अहंकार घ्राणाचे सहवासे, पायू इंद्रिय सहित म्हणजे गुदद्वार, तर तिथनं अपान वायू बाहेर पडतो, गंध असतो. म्हणून ह्या पद्धतीने इथे अशा यांनी मांडणी केलेली आहे. ह्या ज्या तन्मात्रा आहेत तर त्या 3 गुणांतनं निर्माण झालेल्या आहेत. आपण पाहिलं बुद्धीमध्ये वासना असतात, आणखीन ह्या सगळ्या गुणांच्याकडनं, त्या वासनांच्यामुळे सगळी कर्म आपली घडत असतात. येव विषये रूपा भूतासी, चारी चारी मिनली एक एकासी,
पंचवीसाची 5 यैसी झाली महाभूते. आता हे इतके सगळे घटक सांगितले, कोण कुठे कसं आहे ते. अशा ह्या ज्या शब्द स्पर्श रूप रस गंध वगैरे तन्मात्रा आहेत, तर त्यातल्या मिक्सचर झालं. बाकीची जी आहे ती इतका वेळ वेगवेगळी होती. ही जी सूक्ष्म इंद्रिय आहे तर ती शुद्ध त्याच्या फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे तन्मात्रा शुद्ध स्वरूपात तिथे आहेत या सूक्ष्म इंद्रियात. सूक्ष्म देहात तन्मात्रा शुद्ध स्वरूपात असतात. आणखीन त्याच्यानंतर म्हणजे सूक्ष्म पंचमहाभूत असं त्याला म्हणतात. आणि ज्या वेळे त्या एकमेकात मिसळतात तर तेव्हा त्या इंद्रिय गोचर होतात, म्हणजे इंद्रियांना त्यांचं ज्ञान होणं शक्य होतं. म्हणजे हे जे दृश्य जग आहे सगळं हे दिसायला लागतं. एवम विषय रूप, म्हणजे अशा प्रकारे ह्या भूतांमध्ये बाकीची 4 भूतांच्या तन्मात्रा मिसळल्या आणि त्याच्यामुळे 25 तत्व तयार झाले. 5 तन्मात्रा त्याच्यात बाकीच्याची मिसळली, 5 5 25 निर्माण झाली. पंचविषय पंचभूते तिये तामस अहंकार जनिते, म्हणून या तत्वे समजते मिनली तेथेची पै. आपण जे ही पंचविषय सगळे म्हणजे कुठचे कुठचे हे इतका वेळ पाहिलं, अंतःकरण, व्यान, श्रोत्र इंद्रिय, वाचा, शब्द 5 झाले आकाशाचे. तर असे प्रत्येकाचे 5 जे आहेत तर ते हे 25 तत्व म्हणून म्हटलेली आहेत. ही जी सगळी आहेत ही तामस अहंकारातनं निर्माण झालेली आहेत, म्हणून ती अहंकार रूपच आहेत, तद्रूपच आहेत. जे चित्त निर्माण होतं तर ते अंती त्याच्यातच जात असतं, तद्रूपच ते असतं. होती अतिसूक्ष्मे अव्यक्ते जिये पंचमहाभूते तिये पातली स्पष्ट दशेते परस्परानुमेळे. आत्ताच म्हटलं तसं की ज्या वेळेस ती एकमेकात मिसळतात, विशिष्ट प्रमाणात मिसळतात, वाटेल तशी मिसळत नाहीत. अशी मिसळल्यानंतर ती स्पष्ट दशेला आली, म्हणजे स्थूल रूपाला आली. एवं परस्परानुप्रवेशो जो पंचतत्वांसी पंचधा सहवासू हा ईश्वर इच्छा माया विकाशू विस्तारिता झाला. अशा पद्धतीने ईश्वर इच्छा माया हे लक्षात घ्यायचं. हा जो सगळा पंचमहाभूतांचा स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही पंचमहाभूतांचा विस्तार जो झालेला आहे तो ईश्वर इच्छा माया विकाशू आहे. म्हणजे ईश्वराने जो आदि संकल्परूप ईश्वर जो आहे तर त्याची ही जी माईक सृष्टी आहे त्याचा सगळा हा पसारा आहे. इथेच परत परत आपल्यावरती ठसवताय की ही जी सृष्टी आहे ही केवळ संकल्परूप आहे, म्हणजे कल्पनारूप आहे. ईश्वराने केवळ संकल्पाने ही निर्माण केलेली आहे. यया प्रसंगा अनंतरे मुकुंद मुनीचेने दातारे प्रपंच विस्तारिला सर्वेश्वरे कैसा तो ऐके जिसू. तेव्हा आता मुकुंदराजांचा जो स्वामी आहे दातार, तर त्या परमेश्वरांनी प्रपंचाचा विस्तार कसा केला ते आता ऐक. हे आता थोडक्यात सांगितलं. आता ह्याच्यानंतर पुढल्या प्रकरणात इथे आपलं इति श्रीमद विवेक सिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्य संवादे तत्वसृष्टी कथनम तृतीय प्रकरणम समाप्तम. आता प्रकरण 4 जे आहे तर ते ईश्वर तनु चतुष्टय, आपलं ईश्वर तनु त्रय कथन आहे. ईश्वराचं स्थूल सूक्ष्म आणि कारण असे जे देह आहेत तर ते आता सांगतायत. कारण आता सृष्टीच्या उत्पत्तीला सुरुवात केली आहे. ब्रह्माच्या नंतर माया कशी निर्माण झाली, तत्व कशी निर्माण झाली, म्हणजे महत, आणखीन अहंकार, त्यातल्या तामस अहंकारापासून ही सगळी तत्व कशी निर्माण झाली, ईश्वराच्या सूक्ष्म देहाची जी 25 तत्व आहेत ती कशी निर्माण झाली, हे इतका वेळ सांगितलं. आता तेच थोडस जास्त स्पष्टीकरण करतायत व्यवस्थित. ही सूक्ष्म सगळी तन्मात्रा निर्माण झाली, ठीक आहे. मग श्री परमपुरुषे आपुलयनी इच्छावसे द्विधा केली अशेषे ती पंचमहाभूते. ही पंचमहाभूत जी आहेत ती प्रत्येकाचे 2-2 भाग केले त्या ईश्वराने पंचीकरण करण्यासाठी. म्हणजे होतं काय, नुसता हा सूक्ष्म देह आहे त्याला भोग नकोत,
त्याने करायचं काय नुसत्या सूक्ष्म देहात बसून? म्हणून मग स्थूल भोग निर्माण करायला घेतले. सुरुवातीला ती 5 महाभूत प्रत्येकाचे 2-2 भाग केले. या माझी एका भागाचे ते या 25 कळांचे लिंगदेह सर्वेश्वराचे आरंभिते झाले. अशा पद्धतीने एका भागाचा हा मगाशी जो 25 कलांचा म्हणजे 25 विभागांचा अंशांचा जो ईश्वराचा सूक्ष्म देह आहे तो तयार झाला. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचविषय वगैरे जे मगाशी सांगितलं सगळं, तर तो तयार झाला. जी तत्वे 25 तेची हिरण्य गर्भाचे अंश हे लिंग शरीर साभास ऐक देवाचे. हिरण्य गर्भ म्हणजे ईश्वराचा लिंगदेह. आता शास्त्रामध्ये प्रत्येकाला 3 देह सांगितलेले आहेत. आपल्याला तर एकच दिसतोय, आणखीन कुठनं आले हे? हा स्थूल देह आहे जो अस्थिमांसांचा आहे, किंवा ईश्वराच्या बाबतीत संपूर्ण विश्व जे आहे, दिसणारं विश्व जे आहे, तर तो त्याचा स्थूल देह आहे. त्याच्या आत राहून त्याला चालवणारा जो आहे तो सूक्ष्म देह आहे. म्हणजे इथे डोळे माझे आहेत, पण जर डोळे चांगले बाहेर न दिसत असून एक एकदा दृष्टी दिसत नाही, दृष्टीला दिसत नाही. याला कारण त्याच्या मागे जे चक्षु इंद्रिय असतं ते काम करत नसतं, किंवा त्याचा अनुग्रह नसतो, म्हणजे ते तिथे नसतं. कानांना ऐकू येत नाही, तेच आहे, दिशा आहे त्याचं आहे, ते तिथे नसतं. इंद्रिय जे आहे, श्रोत्र इंद्रिय, अनुग्राहिक दिशा आहे, तर ते तिथे नसतात. म्हणजे हा स्थूल देहाला कार्यप्रवीण बनवण्यासाठी या सूक्ष्माचा हे आहे. म्हणून या प्रत्येकाला देह मानलेला आहे आणि त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. सूक्ष्माच्या मागे कारण आहे, आणि ह्या कारणातनं स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही निर्माण होतात, म्हणून त्याला कारण देह म्हणतात. कारण देहाचं नाव ईश्वर आहे. ईश्वराच्या संकल्पातनं हा सूक्ष्म देह झाला, आणि मग ईश्वराने स्थूल देह निर्माण करायला सुरुवात केली आहे. ईश्वर हा कारण देह म्हटला जातो. आणखीन त्याचा जो सूक्ष्म देह आहे हा 25 तत्वांचा जो सांगितला सगळा, तर ह्याचं नाव दिलेलं आहे हिरण्यगर्भ म्हणून, किंवा सूत्रात्मा असं दुसरं नाव आहे त्याला. आणि त्याचा जो स्थूल आहे तर त्याला विराट किंवा विश्वानर असं नाव आहे. ईश्वराचा स्थूल देह म्हणजे संपूर्ण ही जडसृष्टी, त्याला विराट किंवा विश्वानर म्हणतात. आणखीन असे जे जीवाच्या बाबतीत आहे, म्हणजे व्यष्टीच्या बाबतीत, म्हणजे एकेका जीवाच्या बाबतीत जे आहेत, तर त्यातल्या जो कारण देह आहे जीवाचा, त्याला त्याच्या अभिमानी जो आहे, म्हणजे माझा हा देह आहे, मी आहे असं म्हणणारा जो आहे, तर तो प्राज्ञ आहे. जो स्वतःला मन, बुद्धी वगैरे समजतो, म्हणजे सूक्ष्म देहाचा जो अभिमानी असं त्याला म्हणतात, तर त्याला जीवाच्या बद्दल तैजस असं म्हणतात. तैजस का म्हणतात त्याला? की तो सगळं प्रकाशित करतो. ज्ञान जे होतं ते मन, बुद्धी वगैरेच्या शिवाय होऊ शकत नाही आपल्याला. प्रकाशित करणारा सूक्ष्म देह, म्हणून त्याला तैजस असं नाव आहे. आणखीन जो आत्ता आपण बोलतोय, चालतोय, स्थूल देह आपल्याला दिसतोय, त्याला विश्व असं नाव आहे. समष्टीचा जो आहे तो विश्वानर किंवा विराट. आणखीन एकेका जीवाचा जो स्थूल देह आहे त्याला विश्व असं नाव आहे. असे हे प्रत्येकाचे 3 देह सांगितलेले आहेत. तर तनुत्रय जे आहे त्याच्याबद्दलचं आता ईश्वराच्या बद्दलचं सांगतायत. आपण सगळे ईश्वराच्या देहाचे अंश आहोत, एवढे लक्षात घ्यायचं. जी तत्वे 25 तेची हिरण्य गर्भाचे अंश हे लिंग शरीर साभास ऐक देवाचे. ह्या ज्या 25 कला आहेत, कला म्हणजे अंश म्हणूया, भाग म्हणूया. आपल्याला चंद्राच्या कला वगैरे माहिती आहेत, ते हिरण्य गर्भाच्या म्हणजे ईश्वराच्या लिंग देहाचे घटक आहेत. हे शरीर कसं आहे? साभास, लिंग शरीर साभास ऐक देवाचं. साभास 2 पद्धतीने म्हणता येतं. एक म्हणजे केवळ आभासिक, म्हणजे केवळ कल्पना केलेले,
आणि दुसरं म्हणजे ज्याच्यामध्ये तो चिदाभास आहे म्हणून साभास. अशा दोन्ही पद्धतीने हे म्हणता येतं. आणि ही जी कल्पना आहे या सगळ्या शरीरांची, आपण नेहमी म्हणतो की पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे पिंडात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे, कारण सगळ्या पिंडांचा मिळून हा ब्रह्मांड बनलेला आहे. त्यामुळे ब्रह्मांड आणि पिंड याच्यात फरक नाहीये, केवळ एक व्यापक आहे, एक मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे रव्याचा एक कण आणखीन बरणीभर रवा, काय फरक आहे? काहीही नाहीये. मातीचा एक कण आणखीन संपूर्ण पृथ्वीत, काय फरक आहे? काहीच नाहीये. तसं आहे, ही आपली म्हणजे व्यष्टी आहे, एक जीव आहे आणि समष्टी आहे, सगळ्या जीवांचा एकत्रित समुदाय, ती समष्टी आहे. श्रोत्र दिशा त्वचा पवनु चक्षु सूर्यो, म्हणजे इथे श्रोत्र दिशा, त्वचा पवनु, चक्षु सूर्य, जिव्हा वरुण, अश्विनौ देवते घ्राणू हिरण्य गर्भाचे. आता हिरण्य गर्भाचे घटक जे सांगतायत ते कशा पद्धतीने आहेत? आपण नुसतं आता श्रोत्र चक्षु वगैरे आपण पाहिले, पण मग हिरण्य गर्भाचे म्हणजे जो ईश्वराचा आहे, तर त्याच्या घटकांची नावं आहेत तिथे वेगळी वेगळी. आणि श्रोत्र म्हणजे कोण आहे? तर दिशा ज्या आहेत, तर सगळ्या दिशा, दश दिशा, ह्या ईश्वराचं जे म्हणजे व्यापक जो ईश्वर आहे, सर्वेश्वर म्हटलंय ना, हिरण्यगर्भ सूक्ष्मदेहाचा अभिमानी, तर त्याचं श्रोत्रेंद्रिय म्हणजे दिशा आहे, त्वचेंद्रिय वायू आहे, चक्षु सूर्य आहे त्याचे, चंद्र सूर्य डोळे आपण म्हणतो, इथे चक्षु म्हणजे सूर्य आहे, जीभ वरुण देव आहे, अश्विन कुमार ते नागपुड्या दोन, हे हिरण्य गर्भाचे झाले. अशाच पद्धतीने पुढे पण त्यांनी सगळे सांगितलंय की वाचा वन्नी, पाणी सुरपती, पाय उपेंद्र शिस्न प्रजापती, गुद इंद्रिय तो नैऋती प्रसिद्ध जाणावा. जी वाणी आहे वाचा, ती वन्ही आहे, म्हणजे वन्ही जो आहे तो वाणी रूपाने आलेला आहे असं म्हणूया आपण. सुरपती म्हणजे इंद्र, इंद्र बलशाली म्हटला जातो, हातामध्ये आपल्याला काम करायची ताकद लागते, म्हणून इंद्र हाताचा अनुग्राहिक देवता म्हटलेला आहे, किंवा हिरण्य गर्भाचे हात म्हणजे इंद्र आहे, पाय उपेंद्र आहे, शिस्न प्रजापती आहे, हे आहे ना निर्मिती आहे तिथे, त्यामुळे, आणि गुद नैऋत्ती, जे या ब्रह्मांडी विहरण तेची प्रसिद्ध पंचप्राण, दसदा भेदे होय भिन्न सप्तस्कंदचे. संपूर्ण ब्रह्मांडात वायू आहे. आपण म्हणतो की पृथ्वीच्या भोवती इतकं 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर काय जे सांगतात, तर तेवढं वायूचं कवच आहे. पण वायू तत्व जे आहे तर ते संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे. पूर्ण ब्रह्मांड वायू तत्वाने व्यापलेलं आहे. त्याच्याशिवाय सगळ्या ह्या ज्या ग्रह, आणखीन तारे, आकाशगंगा वगैरे जे सगळे गोल फिरतायत ते वायूच्या शिवाय अशक्य होतं. वायू म्हणजे प्राणतत्व, त्याच्याशिवाय काहीही हालचाल नसते. म्हणून ब्रह्मांडामध्ये संपूर्ण हे वायू तत्व आहे, ज्याला सूत्र वायू असं म्हणतात. सूत्रात्मा म्हणून त्याचं नाव आहे एक दुसरं. सर्व ब्रह्मांडात फिरणारा हा जो सूत्रवायू आहे हे प्राणांच्या ठिकाणी आहे, आणखी उपप्राण पण आहे. प्राण 5, उपप्राण 5. उपप्राण म्हणजे धनंजय, देवदत्त वगैरे नावं आहेत त्यांची कार्य पण आहेत आपल्या शरीरात. ते उपप्राण प्राण मिळून 10 आहेत एकूण. आपण प्राणांची नावं पाहिली, प्राण, अपान, उदान, समान, व्यान वगैरे, ते प्राण 10 झाले. आणखी त्या प्राणांना सप्तस्कंद असंही नाव आहे. हा स्कंदाची भाषा मी सांगू शकणार नाहीये, पण एकदा कुठेतरी वाचलेलं होतं, मी विसरलेली आहे पूर्णपणे. पण ते सप्तस्कंद असंच त्यांना म्हणतात, आणि प्राणांच्या भाषेत 10 आहेत.
मग आता ह्या हिरण्यगर्भाचं अंतःकरण वगैरे आहेत ते कोण आहेत? आता आपण कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पाहिली, मग अंतःकरणाचं काय आहे? प्राणांचा विचार केला, अंतःकरण तो विष्णू, चंद्रमा तो मनु, बुद्धी तोची कमळासनू हिरण्यगर्भाचे. म्हणजे त्याचं अंतःकरण जे आहे व्यापक, तो विष्णू आहे. व्यापनोती ते विष्णू म्हणून व्युत्पत्तीच आहे. व्यापनशील दुसरं त्याचं म्हणतात, म्हणजे जो सगळं व्यापून राहतो तो विष्णू आहे. म्हणून अंतःकरण पूर्ण व्यापून राहणार आहे, त्याचं विष्णू हे स्वरूप सांगितलेलं आहे. मन चंद्र आहे, बुद्धी ब्रह्मदेव आहे. चंद्र मन का ते आपल्याला सरळ आहे अगदी. चंद्र जसा कमी जास्त होत असतो, मन आपलं इकडे तिकडे धावत असतं. तसं चित्त नारायण, अहंकार गौरी रमणू, एवं पंचविसा तत्वांचा गुणू लिंगदेह प्रभूचे. चित्त जे आहे ते नारायण स्वरूपी आहे, आणि अहंकार हा शंकरांनी स्वीकारलेला, म्हणजे तमोगुणाचा भाग येतो ना, आणि शंकर तमोगुण स्वीकारून नाश करत असतो. तर हे सगळा 25 तत्व जी सांगितली की हा ईश्वराचा लिंगदेह आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 उपप्राण, अंतःकरण, अशा पद्धतीने इथे आपल्याला सांगितलं. इथे विषय पंचक सांगितलेलं नाही, कुठे विषय पंचक सांगतात, कुठे नाही सांगत. हे सूक्ष्म भूतांचे दळवाडे, लिंगदेह ईश्वराचे पुढे, तथापि विषय सुखा नातुडे स्थूल देहे विण. ही तत्व एकत्र झाली, ईश्वराचा लिंगदेह तयार झाला. पण विषय सुख जर का हवं असलं, म्हणजे भोग जर का हवे असले, तर त्याच्यासाठी स्थूल देह हवा. स्थूल देहाशिवाय भोग कसे काय घडणार? शक्य नाहीये. केवळ अंतःकरण जर का असलं तर अंतःकरण स्वतः काय करू शकतं? ते कर्मेंद्रियांना आज्ञा करेल तेव्हा कर्मेंद्रिय जातील, तिथे ज्ञानेंद्रियांना त्यांचा भोग घडेल मनामार्फत, मग अंतःकरणाला मिळेल, जीवाला मिळेल. तोपर्यंत मिळणार नाहीये. त्यामुळे स्थूल देहाची आवश्यकता आहे. त्यामुळे तैत्तिरीयात एक कथा आलेली आहे ना, ऐतरियात आहे सॉरी, की ईश्वरांनी पहिल्यांदा ही सगळी इंद्रिय निर्माण केली, पण ह्या इंद्रियांना राहायला घर नव्हतं, म्हणजे जागा नव्हती. ते इंद्रिय म्हणाले की आम्ही नुसती राहून काय करू, आम्हाला भोग पण पाहिजेत, आम्हाला राहायला तुम्ही शरीर द्या, काहीतरी राहायला जागा द्या. तेव्हा मग ईश्वरांनी पहिल्यांदा एक गाईचं शरीर निर्माण केलं आणि म्हणालं की जा आता, तुम्हाला देतोय देह मी. स्थूल देह दिला, सगळी इंद्रिय गेली तिथे आपापल्या जागी, चक्षु डोळ्यांच्या तिथे जाऊन बसले वगैरे पद्धतीने गेली आपापल्या जागी, आणि बघायला लागली की कसं काय दिसताय, किती आपल्याला भोग मिळणार आहे, काय पद्धतीने आपण इथे काम करू शकतो, म्हणून बघायला लागली. तर त्यांना काय दिसावं? जे आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य येतात पशुभिर नराणा, सगळं एवढंच त्यांना दिसलं. चारा, वाघोबा, बैल, निद्रा, गोठा, म्हणजे आहार निद्रा भयमैथुनंच, एवढ्या 4च गोष्टी त्यांना दिसल्या. त्याच्या पलीकडे काही त्यांना दुसरं ज्ञानही होत नव्हतं, काहीही करता येत नव्हतं. ते आले बाहेर, म्हणाले की नाही चांगला एवढा देह हा. त्याने घोड्याचं बनवलं शरीर, इंद्रिय परत तिथे गेली, पुन्हा तेच झालं. त्याच्या पलीकडे काही दिसेच ना, आहार निद्रा भयमैथुनंच, एवढंच दिसायला लागलं. पुन्हा आली बाहेर, हा पण नाही आम्हाला पसंत देह. का नाही पसंत? याच्या पलीकडे काही नाहीये तिथे. मग देवाने माणसाचा देह निर्माण केला, त्या देहात इंद्रिय सगळी गेली आणि ती त्यांना आवडली. सुकृतो वाव असे शब्द आहेत तिथे, की हा छान आहे, फार छान आहे, आवडला आम्हाला. त्यांनी पसंत केला. मग ब्रह्मदेवाने विचारलं की तुम्हाला का हा आवडला? त्यांचं उत्तर महत्वाचं आहे आपल्यासाठी, की ह्याच्यात या सामान्य गोष्टी आहेत,
त्या ठीक आहेत, पण त्याच्याहून सुद्धा इथे विचार करायची शक्ती आहे. आणखीन ज्यांनी निर्माण केलाय आम्हाला त्या तुला जाणण्याची या देहात ताकद आहे. म्हणजे आपला जो निर्माता आहे, आपलं जे मूळ आहे, जे आपलं खरं तत्व आहे, खरं स्वरूप आहे, ते जाणायची ताकद फक्त ह्या नरदेहात आहे. म्हणजे मनुष्य देहात आहे. नर म्हणजे पुरुष स्त्री अशा अर्थी नाहीये, तर मनुष्य शरीरात आहे. आणि म्हणून आम्हाला हा देह आवडला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ह्या देहाचं खरं कर्तव्य आपल्याला जो निर्माण करणारा आहे त्याला जाणणं हे आपली ह्या देहाचं कर्तव्य आहे. त्यासाठी हा देह आपल्याला मिळालेला आहे. आणखीन ह्या देहाच्या मार्फत हे काम केलं जाऊ शकतं. म्हणून ह्या सगळ्या इंद्रियांच्या देवतांना हा देह आवडला, हा देह पटला. याला कारण त्या सगळ्यांना आपल्या निर्मात्याला जाणण्याची ताकद ह्या देहात आहे हे लक्षात आलं. मग आपण जेव्हा हा केवळ बाकीच्या पशूंसारखाच वापरतो, जगातल्या भोगांपुरताच वापरतो, तेव्हा ह्या देहाला आपण पशुच्या स्तरावरती जवळजवळ नेतो. त्यावेळी ह्या देहाचं जे खरं काम आहे ते आपण करत नाही. त्यामुळे समर्थ सांगतात या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. किंवा आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, अर्पून या लुटी आनंदाची करावी. म्हणून जे समर्थांनी सांगितलेलं आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांचं की आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे या नरदेहात शक्य आहे. की आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही पदवी फक्त या नरदेहात आपल्याला मिळू शकते, बाकीच्या देहात नाही. तर आता हे सूक्ष्म देहांचं जे संपूर्ण दळवाड आहे ते ईश्वराचा लिंग देहाला, पण विषय सुख स्थूल देहाशिवाय शक्य नाहीयेत. म्हणून मग आता पंचीकरण केल्याशिवाय स्थूल देह कुठून निर्माण करणार? एकत्र जर का कालवलं, माती आणि पाणी जर का एकत्र केलं तर त्याला आकार देता येतो. फक्त माती असली तर आकार देता येणार नाही, फक्त पाणी असलं तर आकार देता येणार नाही. त्यामुळे ईश्वराने ही सगळी भूत परस्परात कालवली, भूतांचे पंचीकरण केलं. कसं केलं तर आत्ता आपण जसं पाहिलं की प्रत्येक भूताचे 2 भाग केला, अर्धा भाग बाजूला ठेवला, उरलेल्या अर्ध्या भागाचे पुन्हा 4 भाग केले. म्हणजे एक आपण भाकरी किंवा पोळी पाहिली त्याचा अर्धा ठेवून दिली एका बाजूला, आणखीन अर्ध्या भागाचे ज्याला नितकोर म्हणतात, म्हणजे चतकोराचे आणखीन 2 भाग, एक अष्टमांश भाग असे भाग केले आणि ते बाकीच्या भूताच्या अर्ध्या अर्ध्या भागात मिसळून टाकले. म्हणजे मग एकूण पुन्हा पूर्ण भूत झालं. एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, म्हणजे अर्धा भाग झाला पूर्ण. आणि पहिला अर्धा भाग मूळ त्या भूताचा मिळून पूर्णपणे ते भूत एक तयार झालं. आणि त्यामुळे ही जी स्थूल भूत आहेत, तर ह्या प्रत्येक स्थूल भूतात बाकीच्या भूतांचे गुण आहेत, पण तन्मात्रा ज्या आहेत त्या शुद्ध स्वरूपातले आहेत. स्थूल जी आहेत तर त्याच्यात बाकीच्या भूतांचे गुण आहेत. आणि ते कसे ते दासबोधात खूप विवरण त्याचं केलेलं आहे. पृथ्वी घेतली तर आता दगडाला गारवा असतो, तो जलाचा गुण आहे. हिऱ्याचं तेज असतं, तो तेजाचा गुण आहे, वगैरे पद्धतीने सगळी ती वर्णनं केलेली आहेत कसं आहे ते. मग आता हा पंचीकरण झालं त्याचं. हे कसं करायचं ते आता वेगळ्या पद्धतीने इथे परत मांडलेली आहे. तो पंचीकृत प्रकारू करिता झाला ईश्वरू, तेथींचा सांगे जाईल निर्धारू ऐके सुपा. जगदीश्वरे अवलोकिले, गगन पंचधावी भागिले, ते अंतःकरण रूपे राहिले आपण पेची. ईश्वराने ईक्षण केल्यावर त्याचे 5 भाग झाले. मगाशी म्हटलं तसा 5 भाग कसा? एक अर्धा भाग, आणखीन बाकीचे नितकोर भाग, म्हणजे एक अष्टमांश भाग. ते एका भागाचं जे आहे, एक भाग अंतःकरण ह्या स्वरूपात राहिलं
आणखीन व्यानांशे वायोसी श्रोत्रांशे तेजाशी वाचा आपेसी शब्दे पृथ्वीसी गगन मिळाले. आणि मग हे जे गगनाचे एक अष्टमांश भाग होतं, तर व्यान वायूच्या अंशाने ते वायू तत्वात मिसळलं. मगाशी जे आपण पाहिलं की पंचप्राणातला व्यान म्हणून जो आहे तर तो आकाशाचा आहे, हे आता परत वेगळ्या पद्धतीने मांडतायत. आता सांगतायत की व्यानाच्या अंशाने ते वायू तत्वाच्या मध्ये शिरलं आकाश, श्रोत्राच्या अंशाने तेजामध्ये शिरलं, वाणीच्या अंशाने जलाशी मिसळलं आणि शब्दाच्या अंशाने पृथ्वीमध्ये राहिलं. अशा पद्धतीने आकाश तत्व जे आहे तर ते बाकीच्या भूतात मिसळलं. उलट्या बाजूने पाहिलं तर प्रत्येक जे भूत आहे तर त्याच्यात आकाशाचा देखील अंश आहे आणि देहामध्ये ते ह्या पद्धतीने आपल्याला दाखवलं. देहात का इथे दाखवतायत? साधनेला आपल्याला ते उपयोगी पडतं, यासाठी देहाचा विचार केलाय. केवळ पंचमहाभूतांचा मी आता आधी जो सांगितला तो करता आला असता, तो सांगता आला असता, पण इथे त्यांनी जो सांगितला तर तो ह्या एकेका देहातल्या घटकाचा केलाय. की ह्या देहात जेव्हा आपण प्राण म्हणतो तर तेव्हा प्राण म्हणा किंवा कुठला इथे व्यान नावाचा प्राण, तर हे सगळे प्राण जे आहेत, हे सगळे जे भाग आहेत, हे पंचीकृत पंचमहाभूतांचे आहेत, हे स्पष्ट होता याच्यामुळे. या पद्धतीची जी मांडणी आहे तर त्याच्यामुळे हे स्पष्ट होत आहे. केवळ असे भाग केले आणखी मिसळले त्याचं झालं एवढं सांगून थांबलेले नाहीत ते. तर अंतःकरणामध्ये कुठला भाग कोणाचा आहे हे त्यांनी परत परत स्पष्ट केलंय की जेव्हा आपण वाणी म्हणू तर त्यावेळेस ती तेज अंशाची आहे आणि ती आकाशात मिसळलेली आहे, शब्दगुण आहे तिथे. ह्या पद्धतीने आपल्याला ते सांगता यावं. म्हणजे मी किती छान बोलते, माझा आवाज किती, गाणं किती छान आहे. मग अशी पाहिलं ना, मी श्रीराम जयराम म्हणायला लागल्याबरोबर मी थांबावं बोलायची म्हणून आपल्या मकरंद बुवांचं लावलं ताबडतोब. माझं ऐकवत नाही कारण लोकांना, ते जाऊन दे, मला गाण्याचं अजिबात नाही आहे ना. पण आवाज जो आहे तर आवाज सगळीकडे पसरतो की नाही, तो आकाशाचा आहे की नाही, म्हणून वाणी जी आहे तर ती आकाशाची आहे. अशा पद्धतीने हे सगळं सांगितलंय. पवन मनोरूपे गगनी समर्पे, पवन जो आहे तो मनोरूपाने आकाशामध्ये गेला. उदानो अंशे आपण पै, उदान अंशाने पवन स्वतःमध्येच राहिला, अधिष्ठाता झाला. त्वचा असे पावकी पाणी इंद्रिये उदकी, स्पर्श गुणे पृथ्वी सिकी वायू प्रवेशिला. मग वायूचे आणखीन कुठे कसा गेलाय तर त्वचेच्या रूपाने, हाताच्या रूपाने पाण्यात गेला, स्पर्शाच्या रूपाने पृथ्वीत राहिला. म्हणजे वायूचे जे गुण आहेत तर ते ह्या पद्धतीने बाकीच्या ठिकाणी पण देहामध्ये विभागले गेले. तेज बुद्धी आकारे आकाशी संचरे, पवनी प्रवेशले वारे ते समान रूप, वारे ते समान रूप आहे. तेजाचे 5 भाग जे झाले तर आकाशात ते बुद्धी रूपाने राहिले आणि वायूमध्ये समान रूपाने गेले. आपण हा सगळा विचार केलेला आहे. इथली मांडणी वेगळी आहे. बाकीच्या सगळ्या ग्रंथातनं जी मांडणी आहे त्या पद्धतीची इथे मांडणी नाही. इथली मांडणी थोडीशी वेगळी आहे, म्हणजे आपल्याला साधनेच्या दृष्टीने जास्त अनुकूल आहे. एरवी आपल्याला जास्त विचार करायला लागतो की हो, हे सगळं पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. हा काय म्हणूया, मन जे आहे तर ते वायू तत्वाचं आहे, बुद्धी आहे ती तेज तत्वाची आहे. इथे त्यांचा प्रवेशच तसा सांगितलेला आहे. इथे जे सांगितलेलं आहे ते तेज बुद्धी रूपाने शिरलं असंच सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्ही, एकदा इकडून एकदा इकडून, नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला हा ग्रंथ आणखीन बाकी दासबोध वगैरे ग्रंथ ह्याच्यातनं आपल्याला दोन्ही बाजूंनी कळतं.
एकदा इथनं सोहम हंसहा, ते मी आहे, मी ते आहे. तसं चक्षुरूपाने ते तेजात शिरलं किंवा तेजाचं डोळे हे आहेत. दोन्ही पद्धतीने आपला आपोआप अभ्यास होतो याच्यामुळे. चक्षुरूपे राहिले आपण पाद इंद्रिये मिनले आपा, रूपा अंशे पृथ्वी येसी पहा तेज मिळते झाले. स्वतः चक्षुरूपाने राहिलं म्हणजे डोळ्यांचा मुख्य काय आहे तर तेज गुण आहे. पायांच्या रूपाने पाण्यात, रूपाच्या रूपाने पृथ्वीत राहिले. उदक चित्तांसे आकाशी प्रवेशे, पवन समरसे अपान रूपे. ते जे उदक आहे तर ते चित्त रूपाने आकाशात गेलं. चित्त आपण पाहिलं की अंतःकरण जे आहे ते व्यापक आहे. पवनी समरसे अपान रूपे, आप तेजी जिव्हा असे आपण पे स्थिर झाले. शिस्नावसे पृथ्वीसी रसे अंशे अधिष्ठिते झाले. म्हणजे जिभेच्या रूपाने तेजात गेलं. उलट आपण पाहिलं, स्वतःमध्ये जननेंद्रियाच्या रूपाने आणि पृथ्वीत रस रूपाने ते राहिलं. पाणी जे आहे ते. अहंकारे धरणी प्रवेशिली गगनी, अहंकार व्यापक आहे त्यामुळे तो गगनात, पृथ्वीचा गुण जो गगनात गेला तो अहंकार रूपाने गेला. प्राणरूपे प्रभंजनी मिनती झाली. वायूमध्ये ती प्राण ह्या रूपाने राहिली. म्हणजे प्राण जो आहे तर तो वायुरूप आहे असं घ्यायचं. श्वास घेणं सोडणं प्राणाचं कार्य आहे. तहान भूक प्राणांचं कार्य आहे. घ्राणेंद्रिये तेजा मिळाली, वायुरूपे जळी प्रवेशिली, गंधरूपे आपण पे स्थिर झाली धरित्री हे. म्हणजे नाकाच्या ह्यानी घ्राणेंद्रियांनी तेजामध्ये मिसळली ती. वायुरूपे जळी प्रवेशली. हे सगळं जे आहे ही धरित्री एकेका पद्धतीने एकेका ह्याच्यात गेली. थोडक्यात सगळीकडे ह्या पंचमहाभूतांशिवाय दुसरं काहीही नाहीये. त्याचा फार चिकित्सा न करत बसता हे असं का ते तसं का नाही, मग हे इकडे का नाही घेतलं, जे लॉजिकल आहे ते घेतलेलं आहे. त्या पद्धतीने विचार करायचा. प्रत्येक भूताचे जे गुण आहेत तर त्या गुणांचा विचार करायचा. आणखीन जे ते जिथल्या तिथे टाकायचं, स्वतःकडे ते ठेवायचं नाही. माझं मन चंचल आहे. चंचल काय? वायुतत्वाचं आहे, चंचलच असायचं आहे. त्याला आवडायचं काम करायचं आहे बुद्धीने. तेज तत्वाची आहे ना ती, तिने करायचं ते काम. अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. आणखी हेच संपूर्ण आपल्या विचारात लावून घ्यायच्या गोष्टी आहेत, अप्लाय करायच्या गोष्टी आहेत. या नुसती टेबल्स मांडण्यासाठी आणखीन ही काही आपल्याला परीक्षा द्यायची नाहीये. आपली परीक्षा जी असते ती स्वतःशी असते. आपली तुलना स्वतःशी असते. मी किती अभ्यास केलाय हे आपण पाहायचं असतं. दुसऱ्यांकडे पाहायचं नसतं. मला किती कळलंय हे पाहायचं असतं. लोकांच्याकडे आपण या बाबतीत अजिबात लक्ष द्यायचं नसतं. परमार्थात तुलना हा शाप आहे. त्या बाबतीत अजिबात बघायचं नाही. हे आपण कशा पद्धतीने वापरता येईल ह्याचा फक्त इथे विचार आहे. ऐसिया परी पंचीकृते स्थूळे महाभूते, धर्म कर्म गुणासहिते निफजती झाली. अशा पद्धतीने ही पंचीकरण झालेली सगळी जी महाभूत आहेत, स्थूल झाली महाभूत, ही आपापल्या धर्म कर्म आणि गुण यांच्यासह व्यक्त दशेला आली. पंचमहाभूत जी होती तन्मात्रा स्वरूपात होती तर त्याला धर्म कर्म वगैरे होते पण ते व्यक्त स्वरूपात नव्हते. ते आता पंचीकृत, त्यांचं जेव्हा पंचीकरण झालं तर त्यावेळेस ते व्यक्त स्वरूपात आले. मग व्यक्त स्वरूपात आले ते कुठचे कुठचे गुण आले, कशा पद्धतीने आले, त्या भूतांचं कार्य काय आहे, प्रत्येक कवणाभूताचे कवण धर्म कर्म आणि गुण ते सांगायला विवरण ते ऐके जसू. आता याच्यानंतर कोणत्या भूताचे कोणकोणते धर्म आणखीन गुण हे प्रकट झाले ते मी सांगतो, ते तू ऐक. आता एकेका भूताचे जी कामं आहेत, प्रत्येक भूताची जगात काही कामं आहेत तर ती कामं सांगतात आणि त्यांचे गुण काय आहेत ते सांगणार आहेत.
तर ते आता पुढल्या वेळेस आपण बघूया. आता वेळ झालेला आहे. हे संपूर्ण ईश्वराचं जो स्थूल देह आहे तो सांगतायत. यातला काही भाग आपल्याला पुरुष सुक्त वगैरे ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला मिळतो. ईश्वराचं सांगितलेलं आहे, मग नंतर जीवाची सांगितलेली आहे. सगळ्याचा उपयोग आपल्याला या साधनात होतो. हे सगळं समजावून घ्यायला होतो, आणि समजावून घेतलं की आपल्याला ते अप्लाय करता येतं. जोपर्यंत आपल्याला ते समजत नाही तोपर्यंत अप्लाय करणं जड असतं. आपलं आता 24 पर्यंत झालेले आहेत चौथ्या प्रकरणाच्या. याच्यात ते प्रश्न फारसे असतीलसे वाटत नाही मला. असले तर विचारा, दुसरे काही असले तरी. तिथे टेबल पण दिलेलं आहे. टेबल अशी सगळ्या जवळजवळ ग्रंथात मिळतील. जिथे पंचीकरण असतं तर तिथे बऱ्याच ठिकाणी टेबल्सही असतात. रेफरन्ससाठी हवी असली तर बघू शकता. चला थांबायचं मग. घे श्लोक. कोणी घेताय? मी कमी घेऊ? कपिल घे ना. ओके. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेमिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनांची मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय 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 रघुवीर रामकृष्ण हरी. समर्थ. श्रीमय ताई, धन्यवाद. जय श्रीराम. छान झालं.